नंतर आता आपण 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शेतीचं फीडर बंद करतो त्यावेळी ज्या लोकांनी त्या फीडरवरनं घरची वीज घेतलेली आहे त्या लोकांना असं वाटतं की लोड शेडिंग आहे. ते लोड शेडिंग नाही. त्या लोकांनी जे आपलं सेपरेटेड फीडर आहे म्हणजे ज्या फीडरवरनं आपण उद्योगाला किंवा घरगुती करता वीज देतो त्याच्यावर जाणं अपेक्षित आहे. तशा प्रकारे आपण त्यांना सांगतो देखील आहे. काही प्रमाणात लोक चालले देखील आहेत, पण ज्या ठिकाणी लोक जात नाहीत त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो आणि त्यांना असं वाटतंय की कुठेतरी लोड शेडिंग होत आहे. दुसरा, आपण ज्यावेळी अशा प्रकारचं फेलियर झालं त्या फेलियरमध्ये आपण वेगवेगळ्या स्रोतातनं जी काही वीज घेतली ती वीज घेतल्यानंतर काही ठिकाणी हेही लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात अचानक ही सगळी वीज आल्यामुळे 2-3 ठिकाणी हेही खरं आहे की ट्रान्सफॉर्मर फेलियर झालं, पण ते आपण लगेच रिप्लेस केलं. मात्र कुठेही लोड शेडिंग आपण केलेलं नाही. उलट आत्तापर्यंतचा रेकॉर्ड जवळपास 32,000 मेगावॅट 32,000 मेगावॅटचा लोड देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीनं त्याचा पुरवठा केलेला आहे. आणि आता तर आपण या पद्धतीनं प्लॅनिंग केलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण जवळपास 45,000 मेगावॅटपर्यंत जातो. विकास ठाकरेजी. अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी औषधिक केंद्र आहे आणि तेथे वीज निर्मिती होते आणि असं असताना सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नागपूर शहरातल्या अनेक भागामध्ये रात्रीच्या वेळेस 7-8 तास वीज नव्हती आणि त्यामुळे लोकांचा जमाव त्या MSEBच्या सबस्टेशनवर जायचा. दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांची विचारणा केली असता त्यांचं सांगायचं की इथे कुठे ट्रान्सफॉर्मरसाठी निधीचा अभाव आहे, आमच्याजवळ मनुष्यबळ नाही. आणि हा त्रास सातत्यानं 2 महिने झाला आणि मला वाटते की यावर सरकार काय उपाययोजना करणार आहे. आणि जे अधिकारी सामान्य जनतेला जे उत्तर देत होते की निधीचा, तर मला वाटते की निधीचा अभाव असू शकत नाही, कारण की ऊर्जा मंत्री साहेबच आमच्या नागपूर शहराचे आहेत. तर निधीचा अभाव नाही तर मग याच्यात चुकी कोणाची आहे? जे कामचोर अधिकारी आहेत ते लोकांचे फोनसुद्धा उचलत नाही. तुमचा वायरमॅन लाईनमन असतो तो सुद्धा फोन उचलत नाही, तर मग लोक जमा होऊन त्या सबस्टेशनवर जाऊन ते सबस्टेशन पेटवण्याची भाषा वापरतात. पोलीस तिथे जमा होतात. तर मला वाटतं हे सर्व प्रकरणं 2 महिने नागपुरात चालले आणि याची चौकशी व्हावी आणि जर खरं असेल तर या सुधारण्यासाठी सरकारकडे काय उपाययोजना आहे याचं उत्तर द्या. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार विकास ठाकरेजी सांगतायत त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की यावेळेस एक्सटेंडेड उन्हाळा आहे आणि या एक्सटेंडेड उन्हाळ्यामुळे आपली मागणी ही खूप पीकवर गेली. म्हणजे आपण जर विचार केला तर साधारणपणे मागच्या वर्षीशी आपण कम्पेअर केलं तर काही प्रमाणात 4,000 मेगावॅटनी मागणी वाढली आहे. हे काम मोठं आहे. तुम्हाला सांगतो की अख्खं केरळ राज्य जे आहे या अख्ख्या केरळ राज्यामध्ये 6,000 मेगावॅट वीज यूज होते आणि 6,000 मेगावॅटच्या वर गेलं तर त्या ठिकाणी आता लोड शेडिंग चाललं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नुसतं पीक जे आहे त्यातही 4,000 मेगावॅटनी आपली डिमांड वाढली. त्याची पूर्तता आपण केली, पण हा जो सगळा नागपूरचा भाग आहे या भागामध्ये 2 सबस्टेशनची निर्मिती आपल्याला करायची आहे. कारण जे सबस्टेशन आहे त्याच्यावर ज्यावेळेस पीक लोड वाढतो त्यावेळी त्याचं फेलियरचं प्रमाण आहे. या संदर्भात माझ्याही मतदारसंघातला प्रॉब्लेम आहे. म्हणजे केवळ तिथे नाही, त्यातला एक मेजर माझ्याही मतदारसंघावर त्याचा परिणाम आहे. पण त्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की 2 आपण सबस्टेशन मंजूर केले, त्याची जागा मिळत नव्हती. मी आता त्याची बैठक घेऊन त्या जागा त्यांना मिळवून दिलेल्या आहेत. त्याचं कामही आपण करणार आहोत. ते काम झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस हा लोड डिस्ट्रीब्यूट होईल सबस्टेशनवर त्यावेळी हे फेलियरचं प्रमाण हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपेल. मात्र आपण जे सांगितलं की फोन उचलला नाही वगैरे असं जर असेल तर कारवाई केली जाईल. निकमजी बोला. अध्यक्ष महोदय, प्रश्न नागपूरचा आहे. मी थोडासा कोकणात येतो. कारण चिपळूणमध्ये मुरादपूर म्हणून आहे, वाशिष्ठीच्या काठावर उपकेंद्र आहे आणि इथे पाण्यामुळे काही पाऊस न पडल्यामुळे कदाचित काही बंद होतात, पण आमच्याकडे थोडं पावसाळ्यात उलटं होतं. अति पाऊस झाल्यामुळे नदीच्या काठावर जे जे उपकेंद्र आहेत
हे शिफ्टिंगचे प्रस्ताव वरती पाठवलेले आहेत. आता दरवेळी पाणी भरल्यामुळे 40 लाख 50 लाख रुपये रिपेअरिंगला खर्च केला जातो, परंतु शिफ्टिंगचा प्रस्ताव आहे तो फक्त 1 कोटीचा आहे. म्हणजे 1 कोटी खर्च केला तर कायमस्वरूपी चिपळूण शहराला चांगल्या पद्धतीचा लाईट पुरवठा होऊ शकेल. त्यामुळे हे शिफ्टिंगबाबत आपण गांभीर्याने विचार करणार का?